lecture. I'm going to share my screen. Okay, in today's lecture, we will see some more components about AWT, different components. In last lecture, we will learn different components as like a button, label, list, okay, checkbox group. So many components are there, out of which now in today's lecture we will learn one more component of AWT class or AWT package. Okay, so let's start for today's lecture. So all of you know what is the role of component in AWT. Componentचा रोल काय आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ओके, किंवा जो कॉम्पोनंट आपण आता वन बाय वन स्टडी करत चाललोय, तो कॉम्पोनंट स्टडी करत असताना प्रत्येक कॉम्पोनंट हा काय असेल तर जावाचा तो एक क्लास आहे. ओके, जावाचा तो एक क्लास असेल म्हणजेच AWT च्या अंडर हे सगळे क्लासेस आपण वर्क करतोय. ओके, म्हणजेच आपण बटन बघितलं तर बटन हा एक काय आहे तर अगेन वन मोर एक क्लास आहे. ओके, त्याचे काही डिफरंट मेथड्स होत्या, त्यालाच आपण कन्स्ट्रक्टर असं म्हटलं. ओके, काही कन्स्ट्रक्टर हे पॅरामीटराइज्ड होते, काही कन्स्ट्रक्टर हे डिफॉल्ट टाइपचे होते, म्हणजेच हॅव्हिंग नो एनी आर्ग्युमेंट्स, त्याच्यामध्ये कुठलंच आर्ग्युमेंट नसेल तर त्याला आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट असं म्हटलं. ओके, इन तशीच काही आपण डिफरंट क्लासेस स्टडी करत चाललोय. म्हणजेच जे कॉम्पोनंट आपण स्टडी केलेत ते कॉम्पोनंट स्टडी करत असताना प्रत्येक कॉम्पोनंट काय असतं तर प्रत्येक कॉम्पोनंटचा एक स्वतःचा एक प्री डिफाईन्ड क्लास असतो. ओके, तो प्री डिफाईन्ड क्लास आणि त्याचे काही कन्स्ट्रक्टर्स, म्हणजे प्री डिफाईन्ड क्लास जर असेल तर त्याचे काही कन्स्ट्रक्टर्स आहेत आणि ते कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय असतील त्याच्या मेथड्स असतील किंवा त्याचे फंक्शन्स असतील. त्या कन्स्ट्रक्टर मध्ये काही आपण व्हॅल्यूज त्याचे पॅरामीटर जर पास केलं तर पास केल्यानंतर त्याचं बिहेवियर पण काय झालं तर चेंज झालं. ओके, बिहेवियर त्याचं लुक थोडाफार चेंज झालं. तसंच आपण एक अनादर कॉम्पोनंट आज स्टडी करणार आहोत, तेच म्हणजे टेक्स्ट फील्ड. ओके, सो व्हॉट इज टेक्स्ट फील्ड? फर्स्ट, टेक्स्ट फील्ड म्हणजेच काय तर टेक्स्ट फील्ड ऍज लाईक अदर नंबर ऑफ कॉम्पोनंट सारखंच टेक्स्ट फील्ड हा एक काय आहे एक प्री डिफाईन्ड क्लास आहे. ओके, जो जावानं प्रोव्हाइड केलाय. आतापर्यंत जेवढे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आपण स्टडी केले त्याच्यामध्ये असं कॉम्पोनंट नव्हतं की मी माझा काही डेटा त्याच्यामध्ये एखाद्या कॉम्पोनंट मध्ये मी माझा डेटा इन्सर्ट करेन. ओके, असं कुठलंही कॉम्पोनंट आपल्याला आतापर्यंत आपण स्टडी केलं नव्हतं. आपण डिफरंट बघितले, लिस्ट बघितले, मी काहीतरी डेटा लिस्ट म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स, मी नंबर ऑफ आयटम्स त्याच्यामध्ये लिस्ट मध्ये इन्सर्ट करत गेलो. काही चेकबॉक्स ग्रुप बघितलं, चेकबॉक्स ग्रुप मध्ये मला डिफरंट ऑप्शन्स डिस्प्ले झाले. ऑप्शन डिस्प्ले झाल्यानंतर मी काही ऑप्शन त्यातला एक सिलेक्ट करतोय. ओके, किंवा नंबर ऑफ ऑप्शन सिलेक्ट करतोय, म्हणजेच त्यासाठी आपण चेकबॉक्स यूज केला. बटनवर आपण क्लिक केल्यावर काहीतरी ऍक्शन परफॉर्म होते का चेक केली. ओके, त्याचबरोबर आपण लेबल स्टडी केलं. लेबल ही पॅसिव्ह एंटिटी कशी होती, बटन ही ऍक्टिव्ह एंटिटी कशी होती, हे आपण वन बाय वन स्टडी केलं. पण याच्यामध्ये टेक्स्ट फील्ड मध्ये मला काही डेटा, मला ऍट द टाइम ऑफ एक्झिक्युशनला काही डेटा इंटर करायचा असेल तर टेक्स्ट फील्ड हा एक कॉम्पोनंट AWT न प्रोव्हाइड केलाय. ओके, सो टेक्स्ट फील्ड मध्ये काय असतं, इट प्रोव्हाइड्स ए सिंगल लाईन टेक्स्ट एंट्री. ओके, सो टेक्स्ट फील्ड क्लास इट इम्प्लिमेंट्स, टेक्स्ट फील्ड क्लास इम्प्लिमेंट्स ए सिंगल लाईन ओनली ए सिंगल लाईन, म्हणजेच एका लाईन मध्ये आपण टेक्स्ट एंटर करू शकतो अशी एंट्री प्रोव्हाइड करण्याचं काम कुणी केलं तर टेक्स्ट फील्ड न प्रोव्हाइड केलं. ओके, टेक्स्ट फील्ड इन्क्लुड्स व्हॉट, तर जिथं टेक्स्ट फील्ड आपण यूज करणार, हा टेक्स्ट फील्ड क्लास जिथे आपण यूज केला असेल त्या टेक्स्ट फील्ड क्लास मध्ये ते काय प्रोव्हाइड करेल, एकाच लाईन मध्ये आपण कंटेंट काय करत जाऊ, ऍड करत जाऊ. वन लाईन कंटेंट आपण ऍड करत जाऊ. मग ते वन लाईन कंटेंट जर ऍड केलं तर काय होणार, तर मी त्या एका लाईन मध्ये कंटेंट मला किती नंबर ऑफ त्याच्यामध्ये अल्फाबेट्स रिक्वायर्ड आहेत त्याची साईज मी प्री डिफाईन करू शकतो. ओके, किंवा मला त्या टेक्स्ट फील्ड मध्ये मला काय एंटर करायचं आहे हे त्याची स्ट्रिंग मी त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफाईन करू शकतो.
म्हणजेच काय, मी एखादी टेक्स्ट फील्ड एम्प्टी टेक्स्ट फील्ड कन्सिडर केली. ओके, सपोज मी एक एम्प्टी टेक्स्ट फील्ड कन्सिडर केली, तर एम्प्टी टेक्स्ट फील्ड कन्सिडर केल्यानंतर मी त्याच्यामध्ये मला इन्क्लूड तरी काय करायचं आहे, एंटर तरी काय करायचं आहे, हे जर मी त्याच्यामध्ये लेबल प्रोव्हाइड करून जर डिस्प्ले केलं नसेल, तर मी काय करू शकतो, इन्स्टेड ऑफ त्याला लेबल प्रोव्हाइड न करता मी त्या टेक्स्ट फील्ड मध्येच काय करू शकतो, तर एक स्ट्रिंग प्रोव्हाइड करू शकतो आणि ती स्ट्रिंग मला आयडेंटिफाय करून देईल की याच्यामध्ये तुम्हाला कुठला डेटा एंटर करायचा आहे. ओके, कुठला डेटा एंटर करायचा आहे. म्हणजेच टेक्स्ट फील्ड इट प्रोव्हाइड्स ओनली सिंगल टेक्स्ट एंट्री, सिंगल लाईन टेक्स्ट एंट्री प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर त्या टेक्स्ट फील्ड मध्ये आपण डिफरंट ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतो. ऍज लाईक आपण कट करू शकतो, पेस्ट करू शकतो, काही कंटेंट सिलेक्ट करू शकतो, कॉपी करू शकतो, काही त्याचा पार्ट टेक्स्ट फील्ड मध्ये जो काही मी डेटा एंटर केलाय त्याचा काही पार्ट मी सिलेक्ट करून कॉपी, कट, माउस सिलेक्शन, ही सगळी ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. ओके, इन टेक्स्ट फील्ड मध्ये. म्हणजेच टेक्स्ट फील्ड इट प्रोव्हाइड्स ए सिंगल लाईन टेक्स्ट एंट्री ऍज वेल ऍज इट प्रोव्हाइड ए फ्रीडम. इथे काय करतं, तर आपल्याला फ्रीडम प्रोव्हाइड करतं की आपण त्या टेक्स्ट फील्ड मध्ये कुठेही डेटा काय करू शकतो, ऍज पर आवर चॉईस प्रमाणे आपण मॉडिफाय करू शकतो किंवा चेंज करू शकतो किंवा सिलेक्ट करू शकतो. ओके, नेक्स्ट टेक्स्ट फील्ड बद्दल सांगायचं झालं तर टेक्स्ट फील्ड हे काय आहे, इट इज ए सबक्लास ऑफ टेक्स्ट कॉम्पोनंट. ओके, टेक्स्ट कॉम्पोनंटचा हा काय आहे, तर सबक्लास आहे. म्हणजे टेक्स्ट कॉम्पोनंटचा सबक्लास म्हणण्यामागचं रिझन काय, तर टेक्स्ट कॉम्पोनंटच्या जेवढ्या नंबर ऑफ मेथड्स असतील त्या आपण टेक्स्ट फील्डला अप्लाय करू शकतो. ओके, टेक्स्ट कॉम्पोनंटच्या जेवढ्या मेथड्स असतील, म्हणजेच कुठल्या मेथड्स, तर सेट टेक्स्ट आहे, ओके, गेट टेक्स्ट आहे, ओके, सेट टेक्स्ट, गेट टेक्स्ट, गेट सिलेक्टेड टेक्स्ट आपण म्हणू शकतोय. ओके, किंवा गेट सिलेक्टेड आयटम असं जसं आपण यूज केलं होतं. गेट सेट, ज्या मेथड्स आपण सेट टेक्स्ट कॉम्पोनंट साठी यूज करतो त्या मेथड्स आपण टेक्स्ट फील्ड या सबक्लास साठी, जो कुणाचा सबक्लास आहे, तर टेक्स्ट कॉम्पोनंटचा सबक्लास आहे, त्याच्यासाठी अप्लाय करू शकतो. ओके, तर टेक्स्ट फील्ड म्हणजे समजलं असेल की टेक्स्ट फील्ड मध्ये आपण मल्टी लाईन डेटा एंटर करू शकणार नाही. टेक्स्ट फील्ड मध्ये आपण फक्त एक सिंगल लाईन डेटा एंटर करतोय आणि त्या सिंगल लाईन डेटा जी टेक्स्ट एंट्री आपण त्याच्यामध्ये परफॉर्म करतोय त्यालाच काय म्हणतात, तर टेक्स्ट फील्ड असं म्हणतात. ओके, नाउ टेक्स्ट फील्डचे डिफरंट कन्स्ट्रक्टर्स आहेत. ओके, टेक्स्ट फील्डचे डिफरंट कन्स्ट्रक्टर इन द सेन्स व्हॉट, तर कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, तर कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट दीज आर द डिफरंट मेथड्स और फंक्शन्स. ओके, जे काय असतील, मेथड्स असतील आणि फंक्शन्स असतील. मग आपण कन्स्ट्रक्टर कशाला म्हणणार, तर कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, तर कन्स्ट्रक्टरचं नेम आणि त्या क्लासचं नेम हे काय असतं, तर समान असतं. ओके, मग मी पहिल्यांदाच सांगितलं की टेक्स्ट फील्ड हा एक माझा क्लास आहे. ओके, टेक्स्ट फील्ड हा क्लास आहे, मग त्या सेम नावाच्या जर मी मेथड तयार केल्या, सेम नावाच्या जे फंक्शन तयार केली, तर त्याला मी काय म्हणणार, तर कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. ओके, कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. नाउ कन्स्ट्रक्टर, टेक्स्ट फील्डची कन्स्ट्रक्टर्स कुठली आहेत. ओके, बघा तुमच्या समोर तुम्हाला 4 कन्स्ट्रक्टर डिस्प्ले होत आहेत. तर फर्स्ट कन्स्ट्रक्टर आहे ते म्हणजेच कुठलं, तर फर्स्ट वन आहे तर टेक्स्ट फील्ड, जस्ट एम्प्टी टेक्स्ट फील्ड कन्स्ट्रक्टर आहे, ज्याच्यामध्ये मी कुठलंच पॅरामीटर पास करत नाही, त्याला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असं म्हटलं. ओके, मग टेक्स्ट फील्ड मध्ये मी कुठलंच पॅरामीटर पास करत नाही, म्हणजेच हे या टाईपचं जर कन्स्ट्रक्टर मी प्रोग्राम मध्ये जर यूज केलं तर ते काय डिफाईन करेल, तर त्याच्यामध्ये मला त्या टेक्स्ट फील्डला कुठलंच ऍट्रिब्यूट मी असाइन करत नाही. म्हणजेच काय, त्या टेक्स्ट फील्ड मध्ये मला काय ऍक्च्युअली एंटर करायचं आहे हेच मी डिस्प्ले करू शकत नाही. मी त्यासाठी लेबल प्रोव्हाइड करू शकतो, ते पण पॉसिबल आहे, चालू शकतं. पण मी काय, जेव्हा मी टेक्स्ट फील्ड हा कन्स्ट्रक्टर ऍज ए डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज करेन, तेव्हा तो काय दिसेल, मला एम्प्टी दिसेल. ओके, एम्प्टी दिसेल, त्याच्यामध्ये मला काहीच डिस्प्ले होणार नाही. ऍक्च्युअली मला काय इनपुट करायचं आहे ते पण डिस्प्ले होणार नाही. पण त्याला जर मी लेबल प्रोव्हाइड केलं की मला काय इनपुट करायचं आहे, तर मी काय करू शकतो, त्याच्यामध्ये डेटा जो काही इनपुट करून घ्यायचा आहे, जो सिंगल एंट्री टेक्स्ट मला इनपुट करून घ्यायची आहे, ती मी डिस्प्ले करू शकतो. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ लेबल थ्रू मी या टेक्स्ट फील्डला आयडेंटिफिकेशन प्रोव्हाइड करू शकतो. ओके, मी तो आयडेंटिफिकेशन कसं प्रोव्हाइड करेन, तर विथ द हेल्प ऑफ लेबल थ्रू प्रोव्हाइड करू शकेन. ओके, नेक्स्ट कन्स्ट्रक्टर आहे तो म्हणजे टेक्स्ट फील्ड. त्याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट आपण पास करू शकतो की इंटिजर नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, म्हणजेच त्या टेक्स्ट फील्डची मॅक्झिमम लेंथ किती असू शकेल, तेच म्हणजे असेल त्याची इंटिजर नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, मग त्याच्या बेसिसवर काय होईल, तर मी काय करेन, टेक्स्ट फील्ड मध्ये एक नंबर पास करेन की हाऊ मच इट लॉंग्स.
किती लॉंग आहे, टेक्स्ट फील्ड किती लॉंग आहे, तर ते मी तिथे पास करू शकेन. ओके, नंबर ऑफ कॅरेक्टर्स. थर्ड कन्स्ट्रक्टर आहे, टेक्स्ट फील्ड मध्ये मी स्ट्रिंग पास केली. ओके, जर मी टेक्स्ट फील्ड मध्ये जर स्ट्रिंग पास केली तर स्ट्रिंग काय डिफाइन करेल, तर स्ट्रिंग काय करते, तर बाय डिफॉल्ट स्ट्रिंग डिफॉल्ट टेक्स्ट त्या टेक्स्ट फील्डला अलोकेट करून ठेवते. ओके, डिफॉल्ट टेक्स्ट त्या टेक्स्ट फील्डला अलोकेट करून ठेवते. बघा, कधी कधी आपल्याला आपण फेसबुकचं पेज ओपन केलं, फेसबुकचं पेज ओपन केल्यानंतर मला जिथं मला टेक्स्ट बॉक्स डिस्प्ले होतो, टेक्स्ट फील्ड डिस्प्ले होते, तर टेक्स्ट फील्ड मध्ये त्या टेक्स्ट फील्ड मध्येच आत लिहिलेलं असतं की एंटर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, एज हे मला त्या टेक्स्ट फील्ड मध्येच डिस्प्ले होतं. मग टेक्स्ट फील्ड मध्ये डिस्प्ले होतं याचाच अर्थ काय आहे, तर टेक्स्ट फील्डला काय केला, तो कन्स्ट्रक्टर जो यूज केला त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू पास केली होती ती स्ट्रिंग टाईपची होती. ओके, स्ट्रिंग टाईपची होती. म्हणजे स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू पास केल्यामुळे जे काही त्याच्यामध्ये आपण जी व्हॅल्यू पास करतोय ती त्या टेक्स्ट फील्डला असाइन केली जाईल. ओके, ती त्या टेक्स्ट फील्डला असाइन केली जाईल, म्हणजेच बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्या टेक्स्ट फील्डला असाइन केली जाईल. ओके, ती आपण परत चेंज पण करू शकतो. मग त्यासाठी आपण टेक्स्ट कॉम्पोनंटची मेथड आहेत, सेट कॉम्पोनंट, सेट टेक्स्ट आहे. सेट टेक्स्टने आपण डिफरंट परत टेक्स्ट त्याला असाइन करू शकतो. ते त्याची जशी रिक्वायरमेंट असेल किंवा आपल्याला जी काही टेक्स्ट इनपुट करायचं आहे त्याच्यावरून करू शकतो. ओके, आणि फोर्थ एक कन्स्ट्रक्टर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट फील्ड, त्याच्यामध्ये आपण 2 आर्ग्युमेंट्स पास करतो. एक फर्स्ट आर्ग्युमेंट असेल ते स्ट्रिंगचं नेम, म्हणजे त्या टेक्स्ट फील्ड मध्ये जे काही मला इनपुट करायचं आहे ते स्ट्रिंग, मला डिफॉल्ट स्ट्रिंग मी इनपुट करू शकेन, ऍज वेल एज मी ते नंबर ऑफ कॅरेक्टर्स त्याची लेंथ पण डिफाइन करू शकेन. ओके, हे काय आहे तर 4 कन्स्ट्रक्टर आहेत. हे 4 कन्स्ट्रक्टर टेक्स्ट फील्डच्या रिलेटेड असतील. ओके, एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि आणि बाकी रिमेनिंग 3 जी आहेत ती पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहेत. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, नेक्स्ट टेक्स्ट फील्ड. टेक्स्ट कॉम्पोनंटचं एक, मी मगाशीच सांगितलं की टेक्स्ट कॉम्पोनंटचा एक सब क्लास म्हणजेच टेक्स्ट फील्ड आहे. ओके, म्हणजे ज्या मेथड्स आपण टेक्स्ट कॉम्पोनंट मध्ये यूज करू त्या टेक्स्ट कॉम्पोनंटच्या मेथड्स आपण टेक्स्ट फील्डला अप्लाय करू शकतो. ओके, मग टेक्स्ट कॉम्पोनंट हा टेक्स्ट कॉम्पोनंटचा सब क्लास जर टेक्स्ट फील्ड असेल देन इट प्रोव्हाइड्स अगेन नंबर ऑफ मेथड्स प्रोव्हाइड करतात. एक मेथड आहे बघा, त्यातली मी मगाशीच सांगितली तीच मेथड, गेट टेक्स्ट मेथड. ओके, गेट टेक्स्ट मेथड काय करेल तर इट रिटर्न्स ए स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके, जो काय करतो तर स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करते, कारण त्याचा रिटर्न टाईप काय दिलाय तर स्ट्रिंग. मेथड आहे, मेथडला रिटर्न टाईप असेल तर तो कुठल्या टाईपचा डेटा रिटर्न करतो याच्यावरून त्याचा रिटर्न टाईप डिफाइन झालेला असेल. ओके, इथं वाईड हा रिटर्न टाईप आहे. वाईड रिटर्न टाईप म्हणजेच कुठलीच व्हॅल्यू तो रिटर्न करत नाही, म्हणजेच मला टेक्स्ट काय करायचे, सेट करायचे. सेट करायचे असेल म्हणजेच मला व्हॅल्यू रिटर्न करायची नाही, तर सेट करायचे म्हणजेच मला तिथं चेंज करायचे आहे, काहीतरी व्हॅल्यू बदलायची आहे. बदलायची असेल तर मी काय केलं तर गेट टेक्स्टच्या वेळी मी स्ट्रिंग हा रिटर्न टाईप लिहिला. स्ट्रिंग म्हणजेच काय तर स्ट्रिंग गेट टेक्स्ट, जो काही आपण टेक्स्ट फील्ड मध्ये जो काही डेटा इनपुट केलेला असेल किंवा डिफॉल्टची व्हॅल्यू सेट केलेली असेल ती जर मला मिळवायची असेल तर मिळवण्यासाठी मी गेट टेक्स्ट ही मेथड यूज करतोय. आणि मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये काय असणार आहे तर टेक्स्ट फील्ड मध्ये जो डेटा आपण इनपुट करतोय तो स्ट्रिंग टाईपचा असणार. ओके, मग स्ट्रिंग टाईपचा डेटा जर मला इनपुट युजर करून घ्यायचा असेल, तो मला गेट करून घ्यायचा असेल, तर त्याचं जे आउटपुट डिस्प्ले होईल ते आउटपुट कुठल्या फॉर्म मध्ये असेल तर ते स्ट्रिंग फॉर्म मध्ये असेल. ओके, देन मी सेट टेक्स्ट जसं गेट टेक्स्ट करू शकतो, म्हणजे त्या टेक्स्ट फील्ड मध्ये जो काही डेटा असेल, ऑलरेडी जो डिफॉल्ट डेटा असेल किंवा मी इनपुट केलेला डेटा असेल, जर तो मला गेट करायचा असेल तर त्याचा गेट टेक्स्ट ही मेथड यूज केली. जर मला न्यू डेटा असाइन करायचा असेल तर मी तसं सेम सेट टेक्स्ट मेथड यूज करतोय. ओके, विथ इट्स आर्ग्युमेंट, जे कुठल्या आर्ग्युमेंट मला पास करावं लागेल तर स्ट्रिंग ऍज ए आर्ग्युमेंट मला पास करावं लागेल. म्हणजेच काय तर मला जी टेक्स्ट त्या टेक्स्ट फील्डला अलोकेट करायची आहे, जी टेक्स्ट त्या मला टेक्स्ट फील्डला अलोकेट करायची आहे, तो डेटा मी काय करतो ऍज ए स्ट्रिंग म्हणून मी पास करेन. ओके, आणि ते सेट टेक्स्ट थ्रू त्याला अलोकेट केला जाईल. ओके, नेक्स्ट आहे बघा, तर आणि सम मोर मेथड्स आपण टेक्स्ट फील्डच्या रिलेटेड स्टडी करणार आहोत. म्हणजेच काय तर काही सम टाइम्स मला असं असतं की मी एखादी ऑटोफिल एक कॉम्पोनंट क्रिएट केलाय. ओके, ऑटोफिल म्हणजेच काय, आपल्या कॉलेजमध्ये 1000 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. मी जेव्हा एका विद्यार्थ्याचं जर ऍडमिशन कन्फर्म केलं तर ऑटो इन्क्रीमेंट झालं पाहिजे आणि प्रत्येक वेळी तो नंबर वाढत गेला पाहिजे. त्याच्यामध्ये मी स्वतः काही मॉडिफिकेशन करणार नाही, मी नंबर बदलू शकणार नाही. की तो काय होईल, जेव्हा मी तो ऍडमिशन फॉर्म भरेन आणि जेव्हा सबमिट करेन तेव्हा तो ऑटो इन्क्रीमेंट होतो, किंवा मी फॉर्म ओपन केल्यानंतर तो ऑटो इन्क्रीमेंट होतो. आता मी करंट माझी एंट्री ही फर्स्ट स्टुडंट साठी होती
जेव्हा मी तो फॉर्म परत ओपन करेन तेव्हा तो ऑटो इन्क्रीमेंट, त्याचा आयडी जो होता किंवा त्याचा जो सिरियल नंबर होता तो ऑटो इन्क्रीमेंट होऊन 2 ला झाला. ओके, म्हणजेच जी फील्ड मी काय करू शकत नाही, एडिट करू शकत नाही. जी फील्ड मी एडिट करू शकत नाही, पण त्याच्यासाठी मी ऑपरेशन्स प्री डिफाईन करून ठेवलेत. ओके, प्री डिफाईन करून ठेवलेत की तो काय होणार आहे, तर जेव्हा तो फॉर्म मी ओपन करेन तेव्हा त्याच्यासाठी मी ऍक्शन परफॉर्म करून ठेवले की जेव्हा मी तो फॉर्म ओपन करेन तेव्हा काय होईल, ती फील्ड ही ऑटो इन्क्रीमेंट होत राहील. ओके, मग त्यासाठी टेक्स्ट फील्डला पण काहीतरी प्रॉपर्टीज असतात. टेक्स्ट फील्ड काही फीचर्स प्रोव्हाइड करते आणि ते फीचर्स कशा थ्रू प्रोव्हाइड केले, तर त्याच्या काही मेथड्स आहेत. ओके, म्हणजेच वी कॅन कंट्रोल वेदर कंटेंट ऑफ टेक्स्ट फील्ड मे बी मॉडिफाईड बाय द युजर, म्हणजेच तो मॉडिफाईड करू शकतो की नाही हे आपण त्याचे प्रॉपर्टीज आपण एडिटच्या प्रॉपर्टीज आपण चेंज करू शकतो. ओके, म्हणजेच यासाठी मेथड आहे बघा, एक इज एडिटेबल. इज एडिटेबल म्हणजेच काय, तर ती टेक्स्ट फील्ड ही एडिटेबल आहे की नाही. ओके, हे जर चेक करायचं असेल तर मी काय करणार, इज एडिटेबल ही मेथड यूज करणार. याचा जो मला व्हॅल्यू, जेव्हा ही मेथड मी जेव्हा प्रोग्राम मध्ये यूज करेन तेव्हा ती कुठल्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते, तर बुलियन टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते. म्हणजेच त्याच्या दोनच व्हॅल्यूज असतील. जर ती टेक्स्ट फील्ड एडिटेबल असेल देन इट रिटर्न्स ट्रू, अँड इफ इट इज एडिटेबल ती नसेल तर ती काय रिटर्न करेल, तर ती फॉल्स रिटर्न करेल. ओके, पण मी ते एडिटेबलचं त्या टेक्स्ट फील्डची प्रॉपर्टी ही चेंज पण करू शकतो. ओके, एडिटेबलची प्रॉपर्टी, एडिट करण्याची प्रॉपर्टी मी चेंज पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ सेट एडिटेबल. ओके, मग सेट एडिटेबल अगेन इट रिटर्न्स नथिंग, काहीच रिटर्न करत नाही, म्हणूनच आपण वॉइड हा रिटर्न टाईप लिहिला. ओके, पण सेट एडिटेबल जर करायचं असेल तर तेव्हा मला काय लागेल, तर एक बुलियन व्हॅल्यू त्याला पास करायला लागेल. ती बुलियन व्हॅल्यू काय डिफाईन करेल, जर मला ती टेक्स्ट फील्ड कुणीच एडिट करू नये असं वाटत असेल तर सेट एडिटेबल तुम्ही काय पास कराल, तर ते फॉल्स पास कराल. ओके, फॉल्स ही व्हॅल्यू तुम्ही पास कराल. म्हणजेच बुलियन कॅन एडिट च्या जागी इथे काय असणार, तर फॉल्स व्हॅल्यू मी इथे पास करेन. ओके, फॉल्स व्हॅल्यू पास करेन. आणि जर मला ते एडिट करण्यासाठी ते एडिट करायचंच आहे, मी चेंज करू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्ही ते ट्रू व्हॅल्यू, बुलियन व्हॅल्यू ट्रू ही पास करू शकता. ओके, म्हणजेच बुलियन इज एडिटेबल काय प्रोव्हाइड करेल, इज एडिटेबल प्रोव्हाइड करत असताना आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, इज एडिटेबल इज अ मेथड विच रिटर्न्स बुलियन व्हॅल्यू, मीन्स ती फील्ड, ती टेक्स्ट फील्ड ही एडिट करू शकतो की नाही यासाठी, म्हणजे ट्रू करू शकत असेल तर ट्रू आणि करू शकत नसेल तर फॉल्स. ओके, म्हणजेच बुलियन व्हॅल्यू कुठल्या टाईपचे असतील तर ट्रू आणि फॉल्स या व्हॅल्यू ते काय करेल, रिटर्न करेल. ओके, आणि जर मला त्याला काही व्हॅल्यू सेट करायचे असतील, त्या टेक्स्ट फील्डला व्हॅल्यू सेट करायचे आहेत म्हणजेच काय, त्या टेक्स्ट फील्ड मध्ये कुणीही डेटा एडिट करू नये असं जर मला वाटत असेल तेव्हा मी त्याची एडिटेबिलिटी काय करेन, चेंज करेन. ते कशाला असेल, तर ते फॉल्सला असेल. म्हणजेच कुणीच त्याच्यातला डेटा काय करू शकणार नाही, एडिट करू शकणार नाही. आणि जर परत मला जर करायचं असेल, काहीतरी डेटा मॉडिफाय करायचा असेल तर त्याचे बुलियन व्हॅल्यू आपण अगेन चेंज करू शकतो बाय पासिंग इट्स आर्ग्युमेंट. कुठलं व्हॅल्यू आर्ग्युमेंट मला पास करावं लागेल, तर ट्रू हे आर्ग्युमेंट मला पास करावं लागेल जे बुलियन टाईपचं असेल. ओके, सो बघा आपण या मेथड्स परत स्टडी केला. म्हणजेच गेट टेक्स्ट करू शकतो, सेट टेक्स्ट करू शकतो, एज वेल एज सेट एडिटेबल. मी एडिटेबल त्या टेक्स्ट फील्डची प्रॉपर्टी चेंज करू शकतो. मी सेट करू एडिटेबल म्हणजेच काय, मी त्याला जर कुणीच त्याला मॉडिफाय करू नये, त्या टेक्स्ट फील्डला कुणी मॉडिफाय करू नये असं जर मला वाटत असेल तर मी सेट एडिटेबल करू शकेन. ओके, ही सगळे प्रॉपर्टीज टेक्स्ट फील्डच्या रिलेटेड असतील. काही प्रॉपर्टी अशा पण असतात की बघा, माझा पासवर्ड आहे, मी एखादा फॉर्म तयार केलाय, फॉर्म मध्ये मी पासवर्ड एंटर करतोय आणि पासवर्ड हा इनविजिबल असला पाहिजे. ओके, म्हणजेच पासवर्ड हा इनविजिबल करण्यासाठी त्यालाच काय असतात, तर काही इको कॅरेक्टर्स मला सेट करावे लागतात. ओके, इको कॅरेक्टर्स. मग कॅरेक्टर जर सेट करायचं असेल तर तुम्हाला काय झालं असेल, तर इट प्रोव्हाइड सिक्युरिटी. मग टेक्स्ट फील्ड मध्ये आपण काय करू शकतो, तर सिक्युरिटी पण प्रोव्हाइड करू शकतो बाय पासिंग इको कॅरेक्टर्स पास करून आपण काय करू शकतो, तर टेक्स्ट फील्डला जी असे काही फील्ड्स असतील ज्याच्यामध्ये मला वाटतं की त्या टेक्स्ट फील्ड मध्ये जे काही मी इनपुट करून घेतोय, जे काही एंटर करतोय, तो दुसऱ्या युजरना दिसू नये. हे माझ्या पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे दुसऱ्या युजरना दिसू नयेत याचाच अर्थ काय असेल, तर त्यासाठी मला काय करून ठेवावं लागेल, त्यासाठी एक कॅरेक्टर मला असाइन करून ठेवायला लागेल. आणि जेव्हा मी कुठलंही कॅरेक्टर जरी इनपुट करून घेतलं तरी मला त्या टेक्स्ट फील्ड मध्ये डिस्प्ले होत असताना तेच कॅरेक्टर डिस्प्ले होतं जे मी सेट करून ठेवलंय, ऑलरेडी सेट करून ठेवलंय. ओके, म्हणजेच टेक्स्ट फील्ड मध्ये मी काय करू शकतो, तर इको कॅरेक्टर सेट करू शकतो.
कशासाठी? फॉर सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि तीच आपली मेथड्स आपण त्यासाठी यूज करतोय. तेच कुठलं असेल तर सेट इको कॅरेक्टर. ओके, सेट इको कॅरेक्टर मेथड त्यासाठी आपण यूज करणार आहोत, ज्याच्या थ्रू आपण कुठलंही कॅरेक्टर त्याला सेट करू शकतो. ओके, त्याचबरोबर बघा, तर जेव्हा मला जर सेट इको कॅरेक्टर जर मला सेट करायचं असेल, तर सेट करायचं आहे म्हणजेच काय, मला मी कुठलाही कॅरेक्टर त्या टेक्स्ट फील्ड मध्ये इनपुट करणार तेव्हा मला ते कॅरेक्टर डिस्प्ले झालं पाहिजे. ओके, डिस्प्ले झालं पाहिजे. मग डिस्प्ले करण्यासाठी तो काय असणार आहे, तर ते मला कॅरेक्टर डिस्प्ले झालं पाहिजे, मला स्ट्रिंग डिस्प्ले झाली नाही पाहिजे, मला ते कॅरेक्टर डिस्प्ले झालं पाहिजे. म्हणजेच आपल्याला माहित आहे मग डिफरंट टाईपचे कॉन्स्टंट कुठले कुठले असतात. मग जर मला कॅरेक्टर टाईपचा कॉन्स्टंट त्याच्यामध्ये जर सेट करून घ्यायचा असेल तर आपण तो कसा सेट करून घेणार. ओके, म्हणजेच इको कॅरेक्टर जेव्हा मी सेट इको कॅरेक्टर म्हणेन आणि जेव्हा मला ती व्हॅल्यू पास करायची की कुठलं कॅरेक्टर मी जेव्हा कुठलं पण टेक्स्ट इनपुट करून घेतलं, कुठलं पण अल्फाबेट इनपुट करून घेतली, मी कुठले पण पासवर्ड फील्ड मध्ये कुठलाही नंबर इनपुट करून घेतला, स्पेशल सिम्बॉल इनपुट करून घेतला किंवा इव्हन मी अल्फाबेट जरी इनपुट करून घेतलं तरी पण मला डिस्प्ले होत असताना ते इको कॅरेक्टरच डिस्प्ले होतं. ओके, आणि तेच काय असेल ते एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर असेल, एक सिंगल कॅरेक्टर असेल. आणि तेच आपण डिफाईन करण्यासाठी काय यूज करतो, तर एक कॉन्स्टंटचा टाइप यूज करतो. तेच कुठला असेल कॉन्स्टंट, तर कॅरेक्टर कॉन्स्टंट असेल. मग व्हॉट इज कॅरेक्टर कॉन्स्टंट नाव. ओके, कॅरेक्टर कॉन्स्टंट when we enclose any alphabet, any special symbol or any number within single apostrophes, then it is called as कॅरेक्टर कॉन्स्टंट. ओके, देन इट इज कॉल्ड एज कॅरेक्टर कॉन्स्टंट. म्हणजेच काय, मी एखादा अल्फाबेट असेल, एखादा स्पेशल सिम्बॉल असेल, एखादा डिजिट असेल, जेव्हा मी सिंगल अपॉस्ट्रॉफीज मध्ये एनक्लोज करतोय तेव्हा काय असेल तर तो कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणून आयडेंटिफाय होतो. म्हणजेच मला इथं जेव्हा ते कॅरेक्टर CH जेव्हा पास करावं लागेल तेव्हा मी ते पास करत असताना ते कशामध्ये एनक्लोज करेन, तर ते सिंगल अपॉस्ट्रॉफीज मध्ये एनक्लोज करेन. ओके, सिंगल अपॉस्ट्रॉफीज मध्ये एनक्लोज करेन इन्स्टेड ऑफ डबल अपॉस्ट्रॉफीज. म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या कॉमा यूज करण्याऐवजी मी काय यूज करणार, तर सिंगल अपॉस्ट्रॉफीज यूज करेन, ज्याच्यामध्ये तो कॅरेक्टर कॉन्स्टंट हा डिफाईन होत असतो. ओके, अनादर काही मेथड्स आहेत, तेच म्हणजे इको कॅरेक्टर इज सेट. म्हणजेच कुठलं कॅरेक्टर आपण सेट केलंय की नाही हे जर मला चेक करायचं असेल तर मी इको कॅर इज सेट ही मेथड यूज करेन. इको कॅर इज सेट इट रिटर्न्स बुलियन व्हॅल्यू, दॅट इज इट इज इन द फॉर्म ऑफ ट्रू अँड फॉल्स. जे कशामध्ये, कुठल्या फॉर्म मध्ये असेल, तर ट्रू आणि फॉल्स मध्ये असेल. ओके, म्हणजे इको कॅर इज सेट काय रिटर्न करेल, तर ट्रू इफ इट इज सेट अँड फॉल्स इफ इट इज नॉट सेट. जर सेट नसेल तर तो काय करेल, फॉल्स सेट करेल. जर सेट केलेला असेल, आपण ऑलरेडी सेट केलेला असेल, तर तो ट्रू सेट करेल, ट्रू ही व्हॅल्यू रिटर्न करेल. ओके, आणि जर कुठलं कॅरेक्टर आपण त्या टेक्स्ट फील्डला अलोकेट केलंय, कुठलं इको कॅरेक्टर आपण त्या टेक्स्ट फील्डला अलोकेट केलंय हे जर मिळवायचं असेल तर आपण काय, तर गेट इको कॅरेक्टर ही मेथड यूज करतो. गेट इको कॅरेक्टर अगेन रिटर्न ओनली अ सिंगल कॅरेक्टर. ओके, ओनली सिंगल कॅरेक्टर रिटर्न करतं, म्हणूनच आपण त्याचा रिटर्न टाइप हा काय घेतला, तर कॅर टाइपचा घेतला. ओके, दिस इज अबाउट टेक्स्ट फील्ड. ओके, समजलं का बघा की टेक्स्ट फील्ड मध्ये आपण काय स्टडी केलं. टेक्स्ट फील्ड फर्स्ट इट प्रोव्हाइड्स ए सिंगल लाईन एंट्री आपल्याला प्रोव्हाइड करतं, विच कॅन बी दॅट टेक्स्ट फील्ड, म्हणजे द कंटेंट ऑफ दॅट टेक्स्ट फील्ड आपण काय करू शकेन, त्या टेक्स्ट फील्डचं कंटेंट आपण मॉडिफाय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो, एडिट करू शकतो. ओके, ऍज पर आवर रिक्वायरमेंट प्रमाणे आपण मॉडिफाय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो, एडिट करू शकतो. टेक्स्ट फील्डच्या काही कन्स्ट्रक्टर्स आपण बघितले. कन्स्ट्रक्टर कुठले होते, तर जर आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर टाइपचे एक टेक्स्ट फील्ड घेतलं तर फक्त मला काय होईल, तर टेक्स्ट फील्ड ऍज ए सिंपल टेक्स्ट फील्ड मला ड्रॉ केली जाईल. ओके, पण काही कन्स्ट्रक्टर असे पण आहेत ज्याच्यामध्ये मला त्या टेक्स्ट फील्डला काही डिफॉल्ट स्ट्रिंग अलोकेट करून ठेवायची आहे. त्या डिफॉल्ट स्ट्रिंग मध्ये त्याची लेंथ मला डिफाईन करून ठेवायची आहे की किती त्या टेक्स्ट फील्ड मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स मी बसवू शकेन. ओके, त्यासाठी काय असेल, तर ते काही पॅरामीटराइज्ड त्याचे कन्स्ट्रक्टर आहेत. त्याचबरोबर आपण स्ट्रिंगचे अजून काही मेथड्स बघितल्या, की कारण का, की टेक्स्ट फील्ड हे अशाच टेक्स्ट कॉम्पोनंटचा एक क्लास आहे. मग टेक्स्ट कॉम्पोनंटचा क्लास असल्यामुळे मी टेक्स्ट कॉम्पोनंटच्या ज्या काही मेथड्स आहेत, रेडीमेड मेथड्स आहेत, त्या टेक्स्ट फील्डला अप्लाय करू शकतो. लाईक अ सेट टेक्स्ट आहे, गेट टेक्स्ट आहे, या मेथड्स मी डायरेक्टली प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो. कारण टेक्स्ट फील्ड हे कशाचा सब क्लास आहे, तर टेक्स्ट कॉम्पोनंटचा सब क्लास आहे. त्याचबरोबर काही त्याच्या प्रॉपर्टीज पण आपण चेंज करू शकतो. म्हणजे टेक्स्ट फील्डची प्रॉपर्टी एक अशी असू शकेल की मला काय करायचं आहे, की टेक्स्ट फील्ड मधलं कंटेंट कुणीच मॉडिफाय करू नये. ओके, जर करायचं नसेल तर मी काय करू शकतो, तर टेक्स्ट फील्डची प्रॉपर्टी चेंज पण करू शकतो बाय युझिंग सेट एडिटेबल.
सेट एडिटेबल न आपण काय करू शकतो, त्याच्या प्रॉपर्टी चेंज करू शकतो. आणि जर मला त्याचं कंटेंट जर चेक करायचं आहे की ती आता एडिटेबल, ती टेक्स्ट फील्ड ही एडिटेबल आहे की नाही, हे जर मला चेक करायचं असेल तर आपण इज एडिटेबल ही मेथड पण यूज करू शकतो. ओके, सेट एडिटेबल फॉर असाइनिंग व्हॅल्यू, म्हणजे त्याला व्हॅल्यू असाइन करायची असेल तेव्हा मी काय करतोय, ती सेट एडिटेबलला प्रॉपर्टी जर चेंज करायची असेल की ती प्रॉपर्टी जेव्हा टेक्स्ट फील्डला जेव्हा मी अप्लाय करेन तेव्हा त्याची ती प्रॉपर्टी काय करेल, तर त्या टेक्स्ट फील्ड मधलं कंटेंट कुणीच मॉडिफाय करणार नाही. आणि जेव्हा मी ती प्रॉपर्टी जर एडिटेबल जर आपण ट्रू ठेवलं तर ते कुणी पण तो काय करू शकेल, एडिट करू शकेल. त्याचबरोबर आपण जर टेक्स्ट फील्ड मध्ये अशी काही सिच्युएशन असेल की इफ युजर वॉन्ट टू एंटर ए टेक्स्ट दॅट इज नॉट डिस्प्लेड, जी आपल्याला डिस्प्ले करायची नाही, सच ॲज पासवर्ड कॅरेक्टर्स आपले असतात, काही पासवर्ड कॅरेक्टर्स असतात. ती पासवर्ड कॅरेक्टर्स म्हणजेच काय, जेव्हा मी कुठलंही कॅरेक्टर त्या टेक्स्ट फील्ड मध्ये इनपुट केलं तरी पण मला ते इंडिव्हिज्युअल एकच कॅरेक्टर डिस्प्ले होतं, त्यालाच काय म्हणतात, तर इको कॅरेक्टर असं म्हणतात. आणि हीच इको कॅरेक्टर आपण कशात थ्रू सेट करतो, तर सेट इको कॅरेक्टरनं सेट करत असतो. त्याचबरोबर ते गेट करायचं असेल किंवा आता त्याला कुठलं कॅरेक्टर सेट आहे हे चेक करायचं असेल तर त्याच्या काही डिफरंट मेथड्स आहेत. ओके, नाऊ वी विल सी हाऊ टू ऍड टेक्स्ट फील्ड इन आवर ऍपलेट प्रोग्राम. आपण ऍपलेट टेक्स्ट फील्ड आपण ऍपलेट प्रोग्राम मध्ये कशी ऍड करायचं याच्याबद्दलचा प्रोग्राम स्टडी करू. ओके, अप टू दिस पॉइंट कुणाला काही डाऊट आहे की कसं टेक्स्ट फील्ड बद्दल इथपर्यंत समजलं? आपण एक प्रोग्राम स्टडी करू फास्ट की कसा काय होतं. ओके, जस्ट मी कंटेंट कॉपी करतोय. येस, एनीवन हॅव डाऊट? कुणाला काही डाऊट? ओके ओके, लेट्स सी हाऊ टू ऍड टेक्स्ट फील्ड और टेक्स्ट फील्ड इन आवर ऍपलेट प्रोग्राम. कशी ऍड करायची? आता बघा, टेक्स्ट फील्ड जर मला ऍड करायची असेल तर अगेन टेक्स्ट फील्ड हा एक माझा प्री डिफाईन्ड क्लास आहे. ओके, मग तो प्री डिफाईन्ड क्लास अगेन मी ऍपलेट मध्ये ती टेक्स्ट फील्ड ऍड करतोय, म्हणजेच तो ऍपलेटची फीचर्स काय ते ऍक्सेस करेल. ओके, आपण काय करूया, टेक्स्ट फील्ड डेमो नावाचा एक क्लास क्रिएट करू. टेक्स्ट फील्ड डेमो नावाचा मी क्लास क्रिएट केला. ओके, जस्ट मी सेव्ह करतोय. फील्ड डेमो डॉट जावा सेव्ह केलं, विच एक्सटेंड्स ऍपलेट क्लास. ओके, जो प्री डिफाईन्ड क्लास असेल त्याने त्याला एक्सटेंड केलं. आता मला काय यूज करायचं आहे, तर टेक्स्ट फील्ड यूज करायचे आहे. ओके, सो टेक्स्ट फील्ड यूज करण्यासाठी मी काय लागेल, मला तर टेक्स्ट फील्ड हा प्री डिफाईन्ड क्लास लागेल. टेक्स्ट फील्ड टी कॅपिटल, फील्ड कॅपिटल. ओके, टेक्स्ट फील्ड मी त्याचे काही ऑब्जेक्ट्स क्रिएट करतोय किंवा त्याचे व्हेरिएबल्स म्हणा तुम्ही, व्हेरिएबल्स क्रिएट करतोय. मी एक घेतलं, एक युजर नेम साठी घेतलं, युजर साठी, आणि एक घेतलं पास साठी. ओके, फॉर पासवर्ड पर्पज. ओके, ही दोन ऑब्जेक्ट मी क्रिएट केली, टेक्स्ट फील्डची दोन व्हेरिएबल्स क्रिएट केली, टेक्स्ट फील्ड या क्लासची दोन ऑब्जेक्ट क्रिएट केली, युजर अँड पासवर्ड. ओके, नाऊ मला हे युजर आणि पासवर्ड हे काय करायचे, त्या ऍपलेट मध्ये इन्सर्ट करायचे आहे. मग ऍपलेट मध्ये इन्सर्ट करत असताना मला फर्स्ट, जेव्हा मी टेक्स्ट फील्ड चे काही ऑब्जेक्ट क्रिएट केलेत ते फर्स्ट मला इन्स्टन्शिएट करून घ्यावे लागतात. ओके, म्हणजेच मी युजर इज इक्वल टू न्यू युजर, न्यू टेक्स्ट फील्ड क्लास, टेक्स्ट फील्ड क्लास. ओके, नाऊ जे आपण इथं टेक्स्ट फील्ड क्लास, मी टेक्स्ट फील्ड या टेक्स्ट फील्डच्या युजर या ऑब्जेक्टला मी इन्स्टन्शिएट केलं, तेव्हाच काय केलं, तर टेक्स्ट फील्डचा कन्स्ट्रक्टर यूज केला. ओके, ज्याचं नेम काय आहे, तर टेक्स्ट फील्ड क्लास सारखंच आहे. टेक्स्ट फील्डचं नाव आणि त्या मेथडचं नाव हे दोघांचं समान आहे, म्हणून त्याला मी कन्स्ट्रक्टर म्हटलं. आणि याच्यामध्ये मी कुठलीच व्हॅल्यू पास करत नाही. जर व्हॅल्यू पास करत नाही याचाच अर्थ काय असेल, तर ते डिफॉल्ट टाईपचं असेल. ओके, जस्ट मी ऍड करतोय, ऍड, मी युजरला ऍड केलं. ओके, ऍड केलं. सेम ऍज लाईक युजर सारखंच मी परत पासवर्डची फील्ड क्रिएट करतोय. पास अँड सेम मी ऍड पास केलं. ओके,
ओके, आपण टेक्स्ट फील्ड क्रिएट केलं, ज्याच्यामध्ये जो कन्स्ट्रक्टर यूज केला तो कुठल्या टाईपचा होता, तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर होता, आणि त्या दोन्ही टेक्स्ट फील्ड युजर एज वेल एज पासवर्ड मी काय केलं, ऍपलेट मध्ये ऍड केलं. जस्ट मी ऍपलेट HTML कोड चेंज करतोय, मी सेव्ह केलं आणि प्रोग्राम रन करून दाखवतोय काय होतं बघा. सर ऍट पासला सेमीकोलन घातला नाही. ओके, पासवर्ड सेमीकोलन जावा सी टेक्स्ट, जरा स्पेलिंग मिस्टेक आहे. ओके, फील्ड आता राहू देत, नाही आहे बरोबर, फील्ड डेमो डॉट जावा. ओके, कंपाइल झाला, ऍपलेट व्ह्यूवर बघा काय मला डिस्प्ले झालं. तर मी टेक्स्ट फील्ड डिस्प्ले केली, ज्याच्यामध्ये जो टेक्स्ट फील्डचा जो क्लास यूज केला, त्याच्यामध्ये जे काही मेथड्स यूज केल्या त्या कुठल्या टाईपच्या होत्या, तर त्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर टाईपच्या होत्या. ओके, ज्याच्यामुळे मला आता जी टेक्स्ट फील्ड डिस्प्ले होते ते फक्त काय दिसतोय, एक स्मॉल स्क्वेअर बॉक्स डिस्प्ले होते. ओके, मग स्मॉल स्क्वेअर बॉक्स जर डिस्प्ले होत असेल, ज्याच्यामध्ये मी डेटा इनपुट तर करू शकेन, डेटा इनपुट तर होतो माझा, फक्त काय होणार नाही, तर मला त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय इनपुट करून घ्यायचं आहे हेच मला समजत नाही. ओके, मग मला टेक्स्ट फील्डला, जर टेक्स्ट फील्ड मध्ये मला जो डेटा इनपुट करून घ्यायचा आहे किंवा त्याला आयडेंटिफिकेशन प्रोव्हाइड करायचं असेल, तर मी कुणाचा यूज घेऊ शकेन, तर लेबलचा यूज घेऊ शकेन. म्हणजेच मी परत लेबल क्रिएट करू शकतो. लेबल क्रिएट केलं, लेबल हा अगेन प्री डिफाईन्ड क्लास आहे, म्हणजेच क्लास असल्यामुळे मी काय केलं, एल कॅपिटल केलं. मग युजर साठी मी यू घेतलं, एक त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि पासवर्ड साठी पी हा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके, मग मी काय करेन, तर फर्स्ट लेबल पण इनपुट करून घेतोय, लेबल पण इन्स्टन्शिएट करून घेतोय. लेबल यू इज इक्वल टू न्यू लेबल इन ब्रॅकेट. मला लेबलला नाव काय प्रोव्हाइड करायचं आहे, तर युजर नेम हे नाव प्रोव्हाइड करायचं आहे, युजर नेम. ओके, आणि सेम पी इज इक्वल टू न्यू लेबल पासवर्ड. ओके, नाउ आता एक तुम्हाला डिस्प्ले होईल बघा काय होतं, की मी ऍड केलं, यू ऍड केलं, आणि ऍड मी पासवर्ड साठी पी लेबल ऍड केलं. मी सेव्ह करतोय, प्रोग्राम कंपाइल करतोय, आणि प्रोग्राम रन केला. ओके, आता बघा काय डिस्प्ले होते मला. मी या जो माझा ऍपलेट माझा प्रोग्राम जो एक्झिक्यूट झाला आहे, तो ऍपलेट प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना परत मी काय झालं, तर मला पहिला लेबल डिस्प्ले होता, त्याच्यानंतर पासवर्ड लेबल डिस्प्ले झालं, युजर नेम, त्याच्यानंतर पासवर्ड डिस्प्ले झालं, त्याच्यानंतर मला टेक्स्ट फील्ड डिस्प्ले झाली, त्याच्यानंतर पुढे परत टेक्स्ट फील्ड डिस्प्ले झाली. म्हणजेच मला हे आयडेंटिफाय होत नाही की अगेन जे मी युजर नेम आणि पासवर्ड हे माझे लेबल ही फर्स्ट मी ऍड करून घेतले. ओके, याचाच अर्थ काय, याचंच मिनिंग काय बघा, एक सांगतोय. जे आपण ऍपलेटला बाय डिफॉल्ट जो लेआउट आपण यूज करतोय तो माझा फ्लो लेआउट असतो. ओके, तो माझा फ्लो लेआउट असतो, म्हणजेच ऍज पर आपण जशी जेवढे नंबर ऑफ जसे कॉम्पोनंट्स आपण जसे ऍड करत जाणार, जशी त्याची सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स प्रमाणे त्याचा फ्लो होत राहील. ओके, जस्ट बघा मी काय म्हणतोय. ओके, मी पहिला काय केलं होतं, युजर ऍड केलं, त्यामुळे युजर फील्ड मला फर्स्ट डिस्प्ले झाली, लेबल फर्स्ट डिस्प्ले झालं, पासवर्ड झालं, पासवर्ड मला डिस्प्ले झाला, युजर परत अगेन मी काय केलं, टेक्स्ट फील्ड ऍड केली, परत पासवर्ड फील्ड ऍड केली. म्हणजेच काय होईल, ती जशी त्याची सिक्वेन्स असेल त्याप्रमाणे मला त्याच्यामध्ये डिस्प्ले केला जाईल. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, तर फ्लो लेआउट असं म्हणतो. ऍज पर जसे आपण नंबर ऑफ कॉम्पोनंट्स ऍड करत जाणार तसे कॉम्पोनंट्स मला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होत राहतील. ओके, मग मी काय करतो, तर ऍड पासवर्ड जो आहे माझी फील्ड आहे ती मी खाली घेतो. ओके, म्हणजेच काय होईल, तर युजर नेम साठी जी मी आपण लेबल क्रिएट केलंय आणि पासवर्ड साठी जे लेबल क्रिएट केलंय ते मला त्याप्रमाणे डिस्प्ले केलं जाईल. जस्ट मी परत रन करतोय. आता बघा मी काय मला डिस्प्ले झालं,
तर युजर नेम, त्याच्यानंतर टेक्स्ट फील्ड, पासवर्ड, त्याच्यानंतर टेक्स्ट फील्ड. ओके. आता मला या टेक्स्ट फील्ड मध्ये बाय डिफॉल्ट काहीतरी मला स्ट्रिंग मला डिस्प्ले करायची आहे. ओके. डिफॉल्ट स्ट्रिंग मला सेट करायची असेल तर मी काय करणार, एक दुसरं पॅरामीटर, दुसरं कन्स्ट्रक्टर जे आपण टेक्स्ट फील्डचं दुसरं कन्स्ट्रक्टर आहे ते मी यूज करू शकेन. मग दुसरं कन्स्ट्रक्टर काय करतं, तर स्ट्रिंग ऍज अ पॅरामीटर आपण टेक्स्ट फील्ड मध्ये पास करू शकतो. ओके. स्ट्रिंग ऍज अ पॅरामीटर मी पास केलं म्हणजेच मी एक स्ट्रिंग पास केली, सपोज ती YBP आहे. ओके. आणि पासवर्ड फील्ड मी काहीतरी ऍड केली, ती 1 2 3 4 आहे. ओके. मी स्ट्रिंग ऍज अ पॅरामीटर म्हणून पास केला, तर बाय डिफॉल्ट जेव्हा टेक्स्ट फील्ड मला डिस्प्ले होईल तेव्हा डिफॉल्ट त्याच्या 1 2 3 4 हे काय असतील त्याच्यामध्ये स्ट्रिंग ही सेट झालेली असेल. ओके. अगेन मी रन करतोय, कंपाईल केलं आणि देन रन केलं. बघा YBP आणि 1 2 3 4 मला डिफॉल्ट त्याला सेट झालेला असेल. ओके. आता मगाशी मी सांगितलं की टेक्स्ट फील्ड ही अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये ओके डिफॉल्ट टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट फील्डला आपण काही कंटेंट काय केलं, डिफॉल्ट टेक्स्ट आपण सेट केले. ओके. डिफॉल्ट टेक्स्ट सेट केल्यावर काय होईल की जे आपण टेक्स्ट फील्ड मध्ये जे काही स्ट्रिंग पास केली असेल ती स्ट्रिंग मधलं जे कंटेंट जे असेल ते बाय डिफॉल्ट जेव्हा ऍपलेट रन करणार तेव्हा ते मला त्या स्ट्रिंग मध्ये डिस्प्ले केलं जाईल. ओके. मी मगाशी म्हटलं की टेक्स्ट फील्ड मधलं कंटेंट आपण मॉडिफाय पण करू शकतो, म्हणजेच जशी त्याची काय असेल किंवा सिलेक्ट करू शकतो काही पार्ट, की म्हणजेच त्याचे काही पण त्याच्यावर ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो, ऍज लाईक ए कॉपी असेल, कट असेल, पेस्ट असेल, सिलेक्शन असेल. ओके. सगळी ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. ओके. हेच टेक्स्ट फील्ड झालं. नेक्स्ट मला काय करायचं आहे, तर आपण नंबर ऑफ जर त्याची लेंथ जर प्री डिफाईन करून ठेवायची असेल तर आपण त्या टेक्स्ट फील्डला काय करू शकतो, तर एक इंटिजर व्हॅल्यू पास करू शकतो. विथ कशासोबत, तर स्ट्रिंग सोबत जर इंटिजर व्हॅल्यू पास केली की याची मॅक्झिमम लेंथ एक मी कन्सिडर करून की 20 नंबर ऑफ कॅरेक्टर्स याच्यामध्ये मॅक्झिमम इन्क्लूड केले जातील, याच्यामध्ये 20 नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन्क्लूड केले जातील. ओके. म्हणजे 20 इंडिकेट्स व्हॉट, 20 इंडिकेट्स इंटिजर नंबर जो असेल जो काय डिफाईन करतो तर नंबर ऑफ कॅरेक्टर्स डिस्प्ले करतो. ओके. नंबर ऑफ कॅरेक्टर्स डिफाईन करेल. मग नंबर ऑफ कॅरेक्टर्स डिफाईन केल्यानंतर जेवढी नंबर ऑफ कॅरेक्टर्स 20 असेल तर तेवढी नंबर ऑफ टेक्स्ट फील्ड ही बाय डिफॉल्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके. बाय डिफॉल्ट टेक्स्ट फील्ड मला तेवढीच प्रोव्हाइड केली जाईल. ओके. जस्ट चेक करू आपण. मी अगेन कंपाईल करतोय, परत रन. ओके. बघा माझी स्ट्रिंग त्या टेक्स्ट फील्डची लेंथ काय झाली, थोडी इन्क्रीज झाली, म्हणजे 20 नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपण साठी काय केली, टेक्स्ट फील्ड आता करंटली सेट करून ठेवली. ओके. हे युजर नेम आणि पासवर्ड आणि बाय डिफॉल्ट स्ट्रिंग आपण सेट करून ठेवली. आता मला काय करायचंय, तर मला ती टेक्स्ट फील्ड वर ती एडिटेबल आहे की नाही हे चेक करायचं आहे. आता बाय डिफॉल्ट तर ती एडिटेबल आहे, पण मला ती सेट करत असताना काय करायचं आहे, त्याला एडिटेबल म्हणजे दुसरा कोणी युजर त्याला एडिटेबल करू शकणार नाही अशी प्रॉपर्टी मला त्याला सेट करून ठेवायची आहे. ओके. मग कुठल्या टेक्स्ट फील्डला तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे, कुठल्या टेक्स्ट फील्डची प्रॉपर्टी मला चेंज करायची आहे हे तुम्ही पहिला प्री डिफाईन करून ठेवा. म्हणजे मला कुणाला चेंज करायचं आहे की माझं युजर नेम कोणी चेंज करू नये. YBP मला डिस्प्ले होते तर YBP कोणी चेंज करू नये, म्हणूनच मी त्याला काय करणार, सेट एडिटेबल प्रॉपर्टी ही फॉल्स करून ठेवणार. जेव्हा मी ती फॉल्स करून ठेवेन तेव्हा काय होणार, तर ती फील्डचं कंटेंट कुणीही चेंज करू शकणार नाही. ओके. कुणीही चेंज करू शकणार नाही. ज्याची प्रॉपर्टी काय असेल, सेट एडिटेबल प्रॉपर्टी ही फॉल्स असेल. आता मला काय करायचं आहे, तर चेंज करून चेक करून बघू आपण की काय होतं ऍक्च्युअल. मी आता युजर नेम मी काय करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल झालं, कारण बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी, बाय डिफॉल्ट एडिटेबल प्रॉपर्टी त्याची काय आहे, तर ट्रू आहे. ट्रू असल्यामुळे मी त्याची मॉडिफाय करू शकतो. बट जर मी ती फॉल्स करून ठेवली तर त्याची मी काय करू शकणार नाही, ती चेंज करू शकणार नाही. त्याचं लूप पण काय होईल, थोडी चेंज होईल. चेक करूया आपण. मला आता ज्याची प्रॉपर्टी मला चेंज करायची आहे, ओके, ती त्याचं टेक्स्ट फील्ड कुठली आहे, ती म्हणजेच आपली युजर टेक्स्ट फील्ड आहे. ओके. युजर टेक्स्ट फील्ड आहे. मी काय करतोय, इथे युजर म्हणून लिहिलं. ओके. युजर लिहिलं. युजर डॉट आपली मेथड कुठली आहे, सेट एडिटेबल मेथड. सेट एडिटेबल मेथड. ओके. एडिटेबल मेथड इन ब्रॅकेट मला काय व्हॅल्यू पास करायला लागते, जेव्हा सेट एडिटेबल करतो तेव्हा ती कुठली व्हॅल्यू रिटर्न करते, तर ती सेट एडिटेबल करायची असेल तेव्हा व्हॅल्यू रिटर्न करत नाही. तेव्हा मला फक्त काय करायला लागतं,
ऍज ए बुलियन व्हॅल्यू मला फक्त ऍज ए आर्ग्युमेंट म्हणून मला पास करावी लागेल. मग ती बुलियन व्हॅल्यू कुठल्या फॉर्म मध्ये असेल, जर ट्रू केली तर ती एडिटेबल असेल, जर फॉल्स केली तर ती एडिटेबल नसेल. म्हणजेच मला आता काय करायचं आहे, फॉल्स करायचा आहे. ओके, मी फॉल्स केलं म्हणजे सेट एडिटेबल प्रॉपर्टी ही मी युजरला अलोकेट केली. युजरला अलोकेट करत असताना म्हणजेच युजर मध्ये जे काही कंटेंट मला आता डिफाईन होतंय ते मी काय करू शकणार नाही तर चेंज करू शकणार नाही. मग चेंज करू शकणार, मला चेंज करायचं नाहीये म्हणूनच मी त्याचे बुलियन व्हॅल्यू सेट करून ठेवली, ती म्हणजेच फॉल्स असेल. ओके, जस्ट चेक नाउ काय होतं आउटपुट मध्ये, काय चेंजेस होतं बघू आपण. बघा आता मी काय करू शकत नाही, त्याच्यामध्ये मी इनपुट जरी केलं त्याचा लुक तुम्हाला डिस्प्ले होतोय, लुक डिस्प्ले होतोय. म्हणजेच काय तर बघा, पासवर्ड फील्ड मला जशी टेक्स्ट फील्ड डिस्प्ले होते, जशी व्हाईट कलर मध्ये डिस्प्ले होती, तशीच वायबीपी मला ग्रे कलर मध्ये डिस्प्ले होते. म्हणजेच ती काय आहे आता डिसेबल असेल. डिसेबल म्हणजेच त्याची एडिटेबलची प्रॉपर्टी आपण चेंज करून ठेवले. आता मी किती पण टाईप केलं तरी पण होणार नाही. ओके, हे तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, सेट एडिटेबल प्रॉपर्टी काय करते तर त्या करंट टेक्स्ट फील्डची प्रॉपर्टी चेंज करते फ्रॉम एडिटेबल टू एडिटेबल पासून कशात मध्ये कन्वर्ट करायची असेल तर ती नॉट एडिटेबल करायची नसेल अशा प्रॉपर्टी मध्ये आपण काय करू शकतो, ती चेंज करू शकतो. ओके, नॉट एडिटेबल मध्ये. ओके, दिस इज अबाउट सेट एडिटेबल प्रॉपर्टी. देन इफ वी वॉन्ट टू ऍड सम डिफरंट टेक्स्ट इन आवर टेक्स्ट फील्ड एरिया. ओके, टेक्स्ट फील्ड एरिया मध्ये जर मला काही दुसरी एखादी टेक्स्ट जर ऍड करायची असेल तर त्यासाठी आपण टेक्स्ट कॉम्पोनंटची काही मेथड्स आपण बघितल्या. ओके, टेक्स्ट कॉम्पोनंटच्या काही मेथड्स बघितल्या. कुठल्या मेथड्स होत्या तर सेट टेक्स्ट होती, गेट टेक्स्ट होती, या मेथड असतील. मला आता मी डिफॉल्ट माझी स्ट्रिंग युजर नेम ही स्ट्रिंग आहे. ओके, किंवा वायबीपी आणि 1 2 3 4 ही माझी डिफॉल्ट स्ट्रिंग आहे. मला त्या टेक्स्ट फील्ड मधलं कंटेंट जर चेंज करायचं असेल तर मी सेट टेक्स्ट मेथड यूज करू शकतो. पण सेट करायचं असताना मला चेंज करायचं आहे तेव्हा चेंज मी करू शकेन. ओके, जस्ट आपण चेक करू की काय होतं. ओके, हे समजलं की सेट एडिटेबल कसं परफॉर्म करायचं. नेक्स्ट आपण परफॉर्म करू की मी आता हे चेंज करतो, कमेंट केलं. नेक्स्ट पब्लिक void पेंट मेथड मी अप्लाय करतो, पेंट. ओके, देन ग्राफिक्स मी ऑब्जेक्ट क्रिएट केला. देन नेक्स्ट आता मला काय करायचंय तर त्याची कंटेंट काहीतरी बदलायचं आहे. ओके, जर कंटेंट बदलायचं असेल तर मी काय करणार तर सेट टेक्स्ट ही मेथड यूज करणार. ओके, सेट टेक्स्ट ही मेथड यूज करेन. आता कंटेंट आहे वायबीपी. ओके, मला ज्याचं कंटेंट चेंज करायचं आहे त्यासाठी मी सेट टेक्स्ट अप्लाय करेन. ओके, युजर, माझी युजर ही फील्ड आहे. ओके, युजर ही फील्ड, याच्यामध्ये मी युजर नेम इन्सर्ट करून घेतोय. डॉट सेट टेक्स्ट केलं. ओके, सेट टेक्स्ट टी कॅपिटल असेल. ओके, टेक्स्ट कॅपिटल केलं, सेट टेक्स्ट केलं. आता कुठली टेक्स्ट असाइन करायची आहे, कारण सेट टेक्स्ट अगेन यूज काय करते, यूज तर अगेन पास ए स्ट्रिंग लाईक ए आर्ग्युमेंट मी ते पास करते. स्ट्रिंग लाईक आर्ग्युमेंट ते पास करतं, म्हणजेच मला ती स्ट्रिंग इथे पास करावी लागली. कुठली टेक्स्ट तुम्हाला सेट करायची आहे त्या वायबीपीच्या डिफॉल्टची व्हॅल्यू तुम्ही वायबीपी ही सेट केली, त्याच्या जागी तुम्हाला कुठली व्हॅल्यू सेट करायची आहे ते डिफाईन करायचं असेल तर ती तुम्ही डिफाईन करू शकता. ओके, डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करू शकता. सेमीकोलन मी सेव्ह केलं, पण चेक करू काय होतं. मला काय डिस्प्ले झालं तर इन्स्टेड ऑफ वायबीपीच्या जागी मला यशवंतराव हे सेट व्हॅल्यू केली. ओके, व्हॅल्यू सेट केली. आता मला काय करायचं आहे, ज्या व्हॅल्यू मी सेट करतोय त्या व्हॅल्यू मला खाली मी डिस्प्ले पण करू शकेन. ओके, मग डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता तर पासवर्ड मध्ये कुठली फील्ड आहे, पासवर्ड मध्ये कुठली फील्ड आहे, परत त्याचबरोबर युजर नेम मध्ये कुठली जी काही टेक्स्ट आपण इन्सर्ट करून घेतले ही टेक्स्ट जी असेल ती आपण डिस्प्ले करण्यासाठी काय करणार, फक्त गेट टेक्स्ट करावे लागेल. गेट टेक्स्ट करून ती तुम्ही डिस्प्ले करू शकता. ओके, बघायचं असेल तर आपण एकदा करून बघू की काय होतं. फर्स्ट आपण यशवंतराव ही डिफाईन केले. ओके, सेट टेक्स्ट केले. आपण गेट टेक्स्ट करून बघू की युजर डॉट मला कुठली व्हॅल्यू आता गेट करायची आहे तर युजर मध्ये जी काही व्हॅल्यू आपण इनपुट केले किंवा डिस्प्ले केले ती व्हॅल्यू, इन्सर्ट केलेली व्हॅल्यू मला गेट करून घ्यायची आहे.
आणि ती व्हॅल्यू ही कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे, तर गेट टेक्स्ट काय करतं, तर आपण बघितलंय की पीपीटी मध्ये आपण बघितलं की गेट टेक्स्ट जेव्हा मी हे कॅरेक्टर यूज करतोय, गेट टेक्स्ट, बघा गेट टेक्स्ट जेव्हा मी ही मेथड जेव्हा यूज करेन तेव्हा ते काय करतं, तर स्ट्रिंग ऍज ए रिटर्न टाइप आहे. या गेट टेक्स्टचा रिटर्न टाइप काय असणार, तर स्ट्रिंग, म्हणजे स्ट्रिंग टाइपची व्हॅल्यू ते काय करतं, तर रिटर्न करतं. म्हणूनच मला काय लागेल, तर जेव्हा मी गेट टेक्स्ट ही मेथड इथे यूज करेन तेव्हा याचं आउटपुट काय असणार आहे, तर ही मेथड एक व्हॅल्यू रिटर्न करेल जी ती व्हॅल्यू कुठल्या टाइपची असेल, तर स्ट्रिंग टाइपची असेल. म्हणूनच मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, स्ट्रिंग नावाची स्ट्रिंग क्लास यूज करतो. एक str1 str2 म्हणजे फॉर युजर नेम आणि पासवर्ड साठी मी एक स्ट्रिंग, दोन स्ट्रिंग डिक्लेअर केल्या. आणि म्हणजेच युजर डॉट गेट टेक्स्ट केल्यानंतर जी त्याचं आउटपुट येईल ते कशामध्ये स्टोअर होईल, तर str1 मध्ये स्टोअर होईल. ओके, म्हणजे स्ट्रिंग ऍज ए रिटर्न टाइप आपण तिथे डिक्लेअर करण्यामागचं रिझन काय, कारण जेव्हा आपण गेट टेक्स्ट ही मेथड यूज करतो तेव्हा गेट टेक्स्ट केल्यामुळे काय होणार, तर गेट टेक्स्ट ही मेथड एक स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करते. मग स्ट्रिंग व्हॅल्यू मला स्टोअर करण्यासाठी काय लागेल, तर स्ट्रिंग ऍज डेटा टाइप लागेल. मग स्ट्रिंग डेटा टाइप यूज करायचं असेल तर मी str1 आणि str2 ही त्याची दोन ऑब्जेक्ट क्रिएट केली स्ट्रिंग क्लासची आणि त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू काय करतोय, पास करतोय. सेम मी इथं पण परफॉर्म करतोय. str2 इज इक्वल टू पास, आपण व्हेरिएबल यूज केलंय, पास हे व्हेरिएबल किंवा क्लास ऑब्जेक्ट क्रिएट केलंय, गेट टेक्स्ट. ओके, सेमीकोलन. आता मला काय करायचंय, तर str1 आणि str2 मध्ये जे काही डिस्प्ले आहे तो मला डिस्प्ले करायचा आहे. ओके, डिस्प्ले करायचा आहे. मग डिस्प्ले करण्यासाठी मी फर्स्ट g डॉट ड्रॉ स्ट्रिंग यूज करेन. ओके, ड्रॉ स्ट्रिंग. ओके, ड्रॉ स्ट्रिंग मध्ये मला काय करायचंय, तर युजर नेम इज मला डिस्प्ले करायचं आहे. युजर नेम इज काय असणार आहे, तर कशामध्ये स्टोअर आहे युजर नेम, आता राईट नो str1 मध्ये स्टोअर आहे. ओके, str1 मध्ये स्टोअर आहे. मी इथे कॉन्कॅटिनेट केलं, त्या स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेशन केलं, कॉमा त्याचं लोकेशन मी प्रोव्हाइड करतोय काहीतरी एक डिफरंट लोकेशन, म्हणजे खाली जरा डिस्प्ले होऊ देत मला या पोझिशनला. म्हणूनच माझी HTML म्हणजे कोडची विड्थ, ऍपलेटची विड्थ आहे 200 आणि हाईट आहे 200. म्हणूनच त्या बेसिसवर मी काय करतो, तर मी ती स्ट्रिंग डिस्प्ले करतोय. एक 20 साईज घेतली, कॉमा त्याची एक्स कोऑर्डिनेटचं पोझिशन आणि वाय कोऑर्डिनेटचं पोझिशन, व्हर्टिकल डिस्टन्स हे मी काहीतरी 130 घेतो. ओके, सेम मी कॉपी करतोय, ही स्ट्रिंग कॉपी करतोय ड्रॉ स्ट्रिंग आणि सेम परत पासवर्ड साठी अप्लाय करतोय. str2 मध्ये स्टोअर असणार. परत जर मी हेच जर कोऑर्डिनेट्स घेतले तर काय होणार, तर युजर नेम आणि पासवर्ड एकाच लाईनवर प्रिंट होतील. म्हणूनच मला काय करायला पाहिजे, एक्स हे डिस्टन्स मी सेम ठेवतोय, मी फक्त याचं डिस्टन्स चेंज करतो, एक 160 व्हर्टिकल डिस्टन्स वरती डिस्प्ले होईल. आणि पासवर्ड इज स्ट्रिंग टू 2160. ओके, जस्ट आपण रन करून बघू की काय होतं. ऍपलेट व्ह्यूवर बघा, युजर नेम इज यशवंतराव, पासवर्ड इज 1234. ओके, आता मी पासवर्ड फील्ड मला काय करायचे आहे, चेंज करायचे आहे. ओके, पासवर्ड फील्ड मला जर डिस्प्ले झाली होत करायचं असताना मी काय कुठली मेथड सांगितली की पासवर्ड फील्ड ही डिफॉल्ट काय झाली पाहिजे, जेव्हा मी एडिट करतोय तेव्हा पासवर्ड फील्ड मधले जे कॅरेक्टर्स मी इनपुट करतोय ते पासवर्ड फील्ड मधले कॅरेक्टर्स मला डिस्प्ले झाले नाही पाहिजेत. ओके, त्यासाठी आपण कुठली मेथड यूज करतोय, तर सेट इको कॅरेक्टर मेथड यूज करतोय. मग मी ते अप्लाय करतो की सेट इको कॅरेक्टर, म्हणजेच पासवर्ड ज्या फील्ड साठी तुम्हाला ते इको कॅरेक्टर सेट करायचे आहे ते इको कॅरेक्टर सेट करत असताना ते कॅरेक्टर ऍज ए आर्ग्युमेंट म्हणून मला ते पास करावं लागेल. कुठल्या मेथड मध्ये, तर सेट इको कॅरेक्टर या मेथड मध्ये. ओके, मग मी आता कुठल्या टेक्स्ट फील्ड साठी ते कॅरेक्टर सेट करतोय, तर पास या टेक्स्ट फील्ड साठी सेट करतोय. कुठली मेथड आहे, सेट इको कॅर. बघा मेथड कशी आहे, ई कॅपिटल सी कॅपिटल सेट इको कॅरेक्टर. ओके, कुठलं कॅरेक्टर सेट करायचं आहे. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं की कॉन्स्टंट माझे 3 टाईपचे आहेत, पण मला इथे जे कॅरेक्टर सेट करायचं आहे त्या पासवर्ड फील्डला, ते पासवर्ड फील्डला कॅरेक्टर जे सेट करतोय ते कॅरेक्टर कॉन्स्टंट टाईपचं असेल. मग कॅरेक्टर कॉन्स्टंट कशामध्ये डिक्लेअर करतात, तर डिक्लेअर करण्यासाठी आपण काय यूज करतो, तर सिंगल अपॉस्ट्रॉफीज इन्क्लोज करतो. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की व्हेन वी इन्क्लोज एनी अल्फाबेट, डिजिट और एनी स्पेशल सिम्बॉल within a single apostrophe then it is called as
कॅरेक्टर कॉन्स्टंट, म्हणूनच मी ते कशामध्ये एनक्लोज करतो, तर मी इथे स्टार मार्क ऍज ए स्पेशल सिम्बॉल त्याला असाइन करतो, आणि स्टार हा काय असेल आता, एक इको कॅरेक्टर असेल जे त्या पासवर्ड फील्डला अलोकेट केलं जाईल. जस्ट वी विल चेक नाउ, आपण चेक करू. क्लोज करतोय मी कमांड प्रॉम्प्ट. बघा पासवर्डच्या जागी मला स्टार 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 डिस्प्ले होत आहे, म्हणजेच पासवर्ड फील्ड आता काय झाले, इको कॅरेक्टरनं सेट झाले, पण खाली मी डिस्प्ले करत असताना मला ती पासवर्ड ऍज इट इज जसे मी इनपुट करून घेतले ते ऍज इट इज मला 1 2 3 4 मध्ये मला डिस्प्ले होतात. म्हणजेच हे काय झालं, तर इको कॅरेक्टर सेट पण झाले ऍज वेल ऍज सेम टाइमला मी काय केले, ते डिस्प्ले पण केले. ओके, ही बोथ ऑपरेशन्स आपण परफॉर्म केली. हे कशामुळे झालं, त्या इको कॅरेक्टर मुळे झालं. इको कॅरेक्टरनं काय केलं, त्या पासवर्ड फील्डचे जे काही कॅरेक्टर्स युजर इनपुट करतो ते इनविजिबल करून ठेवले, दिसणार नाही, दुसऱ्या युजरला दिसणार नाही. ओके, पण ते जे काही इनपुट करतोय ते कॅरेक्टर्स ऍज इट इज आपल्याकडे अवेलेबल पण असतीलच. ओके, सो दिस इज अबाउट टुडेज सेशन. टेक्स्ट फील्ड एरिया, टेक्स्ट फील्ड आपण आज कम्प्लीट केलं. कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते विचारू शकता मला. ओके, सगळे कन्सेप्ट समजली असेल, काही डाऊट असतील तर विचार. ओके विनय, नेक्स्ट अजून कोण? सगळ्यांना समजलं? तुम्ही एक फॉर्म डिझाईन करा, फॉर्म डिझाईन करून बघा, त्याच्यामध्ये टेक्स्ट फील्डचे काही इको कॅरेक्टर सेट करून बघा. ओके, हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून बघा.